ऑलराईट गाईज, तर आता आम्ही आपलं उपवन ऑटो फेस्ट बघून झालेलं आहे. त्यानंतर आता डायरेक्ट उपवन फेस्टिवलला आलेलं आहे. आत्ताची लाईटिंग लागलेली आहे, स्टॉल्स वगैरे लागत आहेत आणि आता महाराजांची मूर्ती मागे बघितली असेल एंट्रीलाच, खूप सुंदर. फक्त एकच थोडंसं असं झालं की लाईट्स आधीच्या असं झाल्यात की ते चेहऱ्यावर ते पूर्ण काळोख होतं. तर आपण ट्राय करू, नंतर सगळं काळोख झाल्यावर अजून एकदा ट्राय करूया. आणि ते सुंदर वाटतं. बऱ्याच दिवसांनी उपवनला आलो आहे. अंडे अजून पण आहे बरोबर, एकाच दिवसाचे सगळे ब्लॉग आहेत, पण आम्ही पार्टमध्ये टाकतो. येस, एकाच दिवसात आपण सगळं केलं. जर कोण येणार असेल, प्लॅन आउट करत असेल, तर हा ब्लॉग नक्की चेक करा. तुम्हाला आयडिया येईल कसा आपण प्लॅन करू शकतो एका दिवसातच सगळं नाही. अँड हे एकदा नक्की बघा. हा आपला उपवनचा तलाव, खास इथून पूर्ण अशी लाईटिंग केलेली आहे पूर्ण राऊंडमध्ये. आपण इथपर्यंत पण जाऊया, पूर्ण लाईटिंग केलेली आहे बऱ्याच दिवसाने. आणि इकडे पण बघा लाईटिंग 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 लाईटिंग. बऱ्याच ठिकाणी आपला फिरत असतो, बऱ्याच फेस्टिवल्स. काय सांगू शकतो तू उपवन फेस्टिवलबद्दल आम्हाला? हे आता हा 11वा वर्ष आहे उपवन आर्ट्स फेस्टिवलचा. आणि जे ऑर्गनायझर आहेत ते प्रताप सरनाईक जे ऑर्गनायझर आहेत ते यावर्षीचे नवीन कॅबिनेट मिनिस्टर झालेत, ट्रान्सपोर्ट परिवहन मंत्री. तर त्यांनी ऑर्गनाईज केले आणि हे दरवर्षी ऑर्गनाईज होतं याच मंथमध्ये, थंडीमध्ये. बरेच सांस्कृतिक कार्यक्रम पण होतात. बरेचसे सांस्कृतिकमध्ये कल्चरल जेवढे पण आपले इंडियामध्ये जसं कल्चर, डायव्हर्स कल्चर आहे, सगळं इथे बघितलं जातं. इथे डान्सेस होतात, आर्टवाल्यांचे स्टॉल्स असतात, ओपन रॅप बॅटल्स आहे, माईक आहे, ओपन माईक. बरेचसे इथे फॅसिलिटीज आहेत जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता. आणि ॲक्च्युली एक्सप्लोअर केला पाहिजे सगळ्या गोष्टी. इंडियाच्या कल्चरबद्दल आपल्याला कळतं किती डायव्हर्स आहे कल्चर इंडियाच्याच. आणि त्याप्रमाणे आपलं ठाणं पण आपण समजलं पाहिजे की कुठपर्यंत सांस्कृतिक गोष्टींना नेऊन ठेवतं आहे. येस, खूप सारे. आणि यावेळेला मला वाटतं आपलं जे रेमंड ऑटो फेस्ट आपण बघितलं ते पहिल्यांदा आपल्या ठाण्यात आलं असेल. हां, पहिल्यांदा ठाण्यात होतं. ते पण रेमंडचा 100th इयर आहे. तर 100 वर्ष झाले रेमंडला. त्याच्याच निमित्ताने ते ऑटो फेस्ट ऑर्गनाईज केलं गौतम सिंघाने याने. आणि जो अरवान जोशी आहे त्यांनी हे सगळं कोऑर्डिनेट केलं. तर त्यासाठी पण कुडोस की त्यांनी खूप चांगलं ऑर्गनाईज केलं. 300पेक्षा जास्त गाड्या एका जागेवर अवेलेबल होत्या. तर तुम्हाला जशी चॉईस आहे तुमची, विदन स्पोर्ट्स कार असेल किंवा विंटेज गाड्या आवडत असेल किंवा 4 व्हीलर आवडतात, 2 व्हीलर आवडतात, 2 व्हीलरमध्ये पण स्पोर्ट्स बाईक आवडतात की क्रुझर आवडतात, तर हे सगळं तुम्हाला एकाच जागी बघायला भेटेल. आपण तुम्ही बघू शकता त्या जो कोपरा ती पूर्ण लाईन केल्या ना, वेगवेगळे स्टॉल्स लागलेत त्या ठिकाणी. आणि इकडे मागे खूप फेस्टिवल चालू आहे, फ्लोटिंग स्टेज आहे. हा समोर जो दिसतो ना, हा फ्लोटिंग स्टेज आहे आपला. आणि इकडे वॉटर शो पण होत असतो. इव्हनिंग 7 to 9 वॉटर शो असतो इकडे फाउंटेनचा. बघूया आता आपण पुढे जाऊया, काय काय दिसतंय काय काय ते दाखवूया सगळं तुम्हाला. इकडे या ठिकाणी जो तुम्हाला दिसतोय तो महापौर बंगला आहे. म्हणजे जे पण आपले कोणी ठाण्याचे महापौर असतात ते याच ठिकाणी आणि इथे राहतात. त्यांचं निवासस्थान हे आहे, रेस्ट हाऊस बोलू शकतो आपण गव्हर्नमेंट. नजारा बघा, नजारा सुंदर वाटतं. लाईट काळोख पडल्यावर ते अजून खूप सुंदर वाटतं. हे बघा. तर आता आम्ही काहीतरी खायला बसलोय आणि अनिकेतचा मित्र भेटला आपल्याला हॉटेलमध्ये. तर लगेच चान्स मारतोय अंड्या. मला तर वाटतं काहीतरी फुकटमध्ये तू उडवणार आहे आता. नाही रे बाबा, फुकट्या अंड्या ऑर्डर कर काहीतरी फटाफट. बघा इकडे बसतो आम्ही. यांचं नाव काय आहे? जस्ट फ्रेश. पहिला स्टॉल आहे आणि बसायला ॲटमॉस्फिअर पण सुंदर आहे आपला. बरेच काय काय इथे तलावाच्या बाजूला. पिझ्झा आहे, फ्राईज आहे, सगळं काही आहे, सगळं काही आहे. काय पाहिजे तुम्हाला ते फक्त सांगा मला. तुबा क्या चाहिए भाई? बोलो. देखो देखो पडो सब. अरे काय दमलेली आहे मुलगी. ऋषीच्या तोंडावरूनच कळते आपल्याला आज खूप दमला आहे. पण कार बघून थोडा एक्सायटेड झाला. कसं होतं कलेक्शन? फेस्टिवल बाकी आहे, चुम्मेश्वर फेस्टिवल बाकी आहे, आर्ट फेस्टिवल, संस्कृती चॉईस कर तुबा. काय बोललो पाणीपुरी आणि पाण्याची बॉटल स्वस्त आहे. अरे लो आप ऋतुजा आपला तेजस्वीची लफडी झालेत, मॅटर झालाय दादा. लफडी नाही यार, मम्मी बोलवा काकी काय घेतो, मॅटर नको. पिझ्झा घेऊ एक मस्त. सो मित्रांनो आता मी आलेलो, पहिले बसलो, थोडंसं खाल्लं,
फिरलो, फोटो वगैरे काढलेत बरेचसे. आणि आता आम्ही ॲक्च्युली जाणार होतो तिकडे पूर्ण, पण आता विचार करतो गाईडने आमच्या सांगितलं आहे की इकडून जाऊया आपण आणि तिकडे सगळे शोज वगैरे ते म्हणजे बघूया आपण काय चालू आहे काय नाही चालू आहे ते सगळं शोज काय कसले कसले शोज आहेत ते बघूया. आणि नंतर लाईटिंग बघू शकता तुम्ही किती सुंदर केलेली आहे इकडे. आता क्लासिकल म्युझिक बघून आलोय. आता थोडासा रॅपिंग वगैरे बघूया आपण, तेव्हा पुढचे स्टॉल्स वगैरे बघूया आपण पुढे. आदत है कुछ रहे तू यही मेरी इबादत है मेरी बरादत है तू नजाकत से तुझे रवाना करूं. ज़माना ये गलत है जीना जरूर, ज़माना ये नरक है ना कबूल. तेरे उसूल तेरे मुझको लेकर मैं हंसने लगा हूं, अब खुद को देख कर कितने बार पाओगे ये सपनों में खुद ही हो जाओगे. मुझसे ना कभी मिल पाओगे, मैं चाहता नहीं पकड़ पाओगे. खान मुझसे मिले हंसोगे अगले शख्स मेरी हंसोगे. आपण आपलं हिपहॉपचं ते सॉंग्स ऐकले 2-3 ते पण बघून झालेले आहेत. आणि आता इथे आम्हाला आलो आहे तरंग स्टेजच्या इथे. आणि इथे बऱ्यापैकी ना खाण्यापिण्याचे स्टॉल आहेत जसे तुम्ही इथे बघू शकता की इथे मोहितो आहे, इकडे पुढे व्हेज नॉनव्हेज हॉटेल्स आणि इकडे पण बास्केट हॉटेल, इकडे पण बऱ्यापैकी आणि स्टॉल आहे तिकडे. तर आता आमचा विचार चालला आहे परत रिटर्न जावं इथून. मालवणी महोत्सव पण आहे पण बघू दे जाऊ नको जाऊ ते डिपेंड आहे टायमिंगवरती. तर बघूया आता काय होतं पुढे पुढे. अंडा कुठे कुठे नेतो आम्हाला काय काय करतो आमच्यासोबत. हां अंडा इथे नेऊया आता, बघूया रस्त्यामध्ये काय दिसला तर झाली सनी. सो आता बऱ्यापैकी आमचं बघून झालेलं आहे सगळंच. आता जर तुम्हाला इकडे यायचं आहे तर तुम्हाला अजून एक सांगू शकतो. इथे तरंग जो तिकडे तुम्हाला एक स्टेज दिसेल तो इथे ऑडिटोरियममध्ये इथे हिपहॉप आहे, तिथे क्लासिक म्हणजे हिपहॉप भेटेल तुम्हाला तिकडे क्लासिकल बघायचं असेल. आणि कालच्या साईडला अजून एक कॉन्सर्टचा आपला हे काय बोलतात त्याला स्टेज आहे. तर असे वेगवेगळे शो तुम्हाला बघायला भेटेल. नंतर तुम्ही इथे बघू शकता. परत एकदा सांगतो की ही जी पूर्ण लाईन आहे यामध्ये वेगवेगळे असे स्टॉल्स. नंतर तुम्हाला जर खायला पुढे जे स्टॉल्स आहेत तिकडे तुम्हाला सगळे शोरमा फ्रँकी काही दाबेली वडापाव काही जे नॉनव्हेज खायचं असेल सगळं तुम्हाला खायला भेटेल. सो असं आहे आपलं उपवनचं आर्ट फेस्टिवल बघण्यासारखं आहे. आणि तुम्ही इथे नजारा पण बघू शकता उपवनचा परत एकदा की लाईट वगैरे कशी सुंदर लाईट वाटते इथे. आणि प्रत्येक झाडावरती लाईट सोडलेली आहे त्याच्यामुळे ते अजून सुंदर वाटतंय. सो तुम्ही व्हिजिट करता लवकर व्हिजिट करून घ्या आणि बघण्याचा आनंद घ्या. दरवर्षी असतो उपवनमध्ये. आणि तर आजच्यासाठी आम्ही व्हिडिओ इथेच थांबवतो. आणि व्हिडिओ कशी वाटली आहे तुम्हाला नक्की सांगा. इन्फॉर्मेटिव्ह काही वाटलं असेल, कसं वाटलं असेल, काही आवडलं असेल नसेल आवडलं तर मेन्शन करा कमेंटमध्ये. आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला, लाईक करा व्हिडिओ आणि शेअर करा तुमच्या ठाणेकर मित्रांकडे आणि बाकीच्या मित्रांकडे की आपल्याही ठाणा खूप मोठं होत चाललं आहे हळूहळू. आणि खूप मोठे इव्हेंट्स आपल्याकडे होत आहेत आणि खूप मोठ्या लोक वस्ती आपल्याकडे येतात बघा. आणि मेन म्हणजे ते ना ऑटो फेस्ट ते खूप सुंदर झालेलं आहे यावर्षी. सो येतो आता. बाय बाय.